वेलकम टू आवर चॅनल. तर आता वाजलेले आज आहे डे 2 आणि आज संडे. तर आम्ही आता उठलो आहे, सकाळचे 7:30 वाजलेले. चाललो आहे वॉकसाठी बीचवरती. मम्मी पप्पा ते ऑलरेडी गेलेले. सई झोपलेली आहे. हे बघा हॉर्स, हे बघा बीच. आता आम्ही आलेलो इथे. मम्मी पप्पा ते काय आम्हाला दिसत नाही आता. खूप छान वाटते पण खूप थंडी पण आहे. मम्मी पप्पा ते बघा दिसले आम्हाला. हा बघा कोळंबी, हा बनवलेला आहे त्यांनी गाड्यांच्या मेटल पासून. या साईडला कोळंबी आहे आणि त्याच्यानंतर खूप पुढे गेल्यानंतर ना खेकडा आहे असाच. तर आम्ही सकाळी सकाळी हे पण बघितलं वॉक करता करता. आणि ह्या कोळंबीच्या शेजारी ना खाऊगल्ली, तिथे आम्ही चहा पिला मस्तपैकी. मग चहा पिल्यानंतर आम्ही गेलो फिश मार्केटला, कारण आज होतं संडे. तर आम्ही ना विचार केला होता का दुपारच्या जेवणासाठी ना आम्ही फिश बाहेरून आणून बाहेरच बनवायला देऊ. तर आम्ही सुरमई आणि पॉपलेट पण घ्यायची होती, पण आम्ही सुरमई घेतली एक पुरणी. आणि त्याच्यानंतर आम्ही कोळंबी पण घेतले होते, ते पण आम्ही बाहेर बनवायला दिलं. ते सगळं तुम्हाला दाखवायलाच. आणि आता तुम्ही फिश मार्केट बघा, तिथे किती सारे लिलाव होतं ते माशांचे. कारण सकाळी सकाळी बोटी आल्या होत्या मासे घेऊन समुद्रातून. तर चला मग तुम्ही पण बघा आता. किती सगळी 1200 देत आहे. बोला तुम्ही, बोला कमी होते. बोला किती बोलता, बोला भाऊ. सुरमई कशी आहे? 1500 भाऊ ना हाक मार. तुम्ही वेगळा भाव सांगितला. 700 ला आणि 800 ला दोन्ही. कितीला पाहिजे तुम्हाला? आम्ही ते घेत होतो तेव्हा वेगळे सांगितलं रेट. मग तुम्हाला कितीला पाहिजे बोला. दादा कितीला पाहिजे बोला. जे 400 बोलते 350 देते, दोन्ही 700 ला देते असं बोलले. तुम्ही परत 350. बरोबर घरचे काय तुम्हाला कुठे दुसऱ्याला जायचं? 350 साफ करून दिला म्हणजे साफ करून पैसे देणार ना. हो ऑनलाईन आहे का? 400 रुपये द्यायचा. नको 350. दादा या कोळंबी देऊ. हा 700 ला वाटा, हा 350 बोला. ताई तो असं करा माझं पॉपलेटचा मार्कर मार्कर का कापू थांबा. अजून पातळ किती बारीक तर हे बघा, ही अख्खी सुरमई आम्ही घेतली होती आणि ते कापून पण देतात आणि कोळंबी पण त्यांनी साफ करून दिली होती. आणि सकाळी सकाळी फिश मार्केटला तुम्ही गर्दी बघा. हे बघा, ही आमची सई आणि तिला आरशा समोर बसून सगळ्या गोष्टी करायला आवडतात. सई कसं वाटतंय तुला? आता आम्ही चालले ब्रेकफास्ट करायला अँड विदिन 1 मिनिट्स आम्ही बीचवर पोचून जातो. वॉकिंग डिस्टन्स खूप कमी आहे. तर चला मग ब्रेकफास्ट करू छानपैकी. आलो पण आम्ही बोलता बोलता. हे बघा बीच इकडे बघा असं आहे. आणि आजी बाबा पण आलेले आहे. आणि बीचवर बघा टांगा बघा, खूप छान वाटतंय ना जायला, पण तेवढंच छान वाटतं. आता इथल्या खाऊगल्लीला आलेलो आहे बघा. इथे अशी खाऊगल्ली आहे पूर्ण. तर इथे फर्स्ट स्टॉलवर आम्ही घावणे घेतलेले आहे. बघू कसे लागतात ते. तिने घेतले पोहे. आई आज येल्लो साडी घालून आली बघा, किती छान दिसते. पोहे इथे पण पोहे. काय बाबा पोहेच पोहे. घावणे चटणी आली आता. सगळे खात आहे. आई पण टेस्ट करते. कसं आहे? बेटा तू कम्फर्टेबल बस ना खाण्यासाठी.
तर आता बघा मी ब्रेकफास्ट करत होतो आणि इथे ना ती बाईक राहते ना ती लागली होती कारण तिच्यामध्ये पेट्रोल राहतं. काय झालं आम्हाला पण नेमकी कळालं नव्हतं आणि सगळे लोक बघा हेल्प करायला येत आहे इथे. एकाला प्रॉब्लेम असला तर बघा ते काका पाणी आणताय समुद्रातून त्याच्यावर टाकायला, पण ती आग काय एवढी लवकर विझत नव्हती. मग त्याच्यानंतर ती गाडी ना मागे जायला लागली होती आणि आम्ही परत नाश्ता करायला बसलो. मग मस्त गरम गरम मॅगी आली आता आमची. उकडीचे मोदक आले बा आमचे. बघा किती छान आहे. आई खा ना ग. पप्पा मोदकच घेऊन गेले बाहेर. कसं आहे मम्मी? मम्मा कसं आहे मोदक? काकाने बुर्जी पाव घेतलं होतं. आमचा नाश्ता पाणी झालेला आहे आता आम्ही चाललोय बीचवर खेळायला. मम्मी पप्पा ते चालले राईड वरती. पप्पा यू गेले दोघं जण बघा. आता आम्ही दोघी जणी जाऊ. टेन्शन. तर आता आम्ही दोघी जणी गेलो होतो राईड करायला आणि पूर्ण त्या साईडच्या टोकापर्यंत ते आपल्याला राईड करू देतात आणि आपल्याला पण गाडी चालवला देतात. तर मी गाडी चालवली होती ती. सई माझ्यासोबत बसली होती. सईला पण खूप जास्त आवडलं आणि खूप मज्जा आली गाडीमध्ये बसून. आम्ही आता स्पीड बाईकची राईड करायला जाणार आहे काका आणि मी. आता आम्ही चेअर बसलेलो होतो आणि ते थोडंसं पुढे नेता तर आता लाटा पण येत होत्या आणि आम्ही दोघं आणि आमच्यासोबत ते बाईक चालवणारे होते. तर आता बघा ही लाट आली आणि त्या लाटामुळे ते गाडीवर गेले आणि आमच्या सगळ्या अंगावर पाणी आलं होतं. पण मस्त थंड थंड वाटत होतं. आणि खरं सांगायला गेलं तर ह्या राईडचे एका जणाचे 400 रुपये. आम्ही दोघं जण गेलो 800 रुपये लागले असते, पण तुम्ही तिथे गेल्यावर तुम्ही थोडीशी तरी बार्गेनिंग करा. आम्ही पण केली होती. बार्गेनिंगमुळे आमचे फक्त 600 रुपये घेतले आणि ही राईड आपल्याला भरपूर समुद्रात नेते. खूप मज्जा आली होती मला तर. आणि बीचवर मम्मी सई पप्पा पण होते, पण मम्मी आणि सई आम्हाला बघूनच घाबरत होते. मम्मीला माझ्यापेक्षा जास्त भीती वाटत होती. मला खूप मज्जा आली. मी पहिले पण ही राईड केलेली आहे आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा या राईडसोबत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बीचवर खूप वेळ खेळलो, खूप मज्जा केली. मम्मी पप्पा मी काका आणि आजी बाबा आम्हाला बघूनच एन्जॉय करत होते. ते काय आम्ही शूट नाही केलं. आम्ही फोन ठेवून दिले होते आजी बाबांजवळ आणि आम्ही सगळे खेळत होतो. आणि हे बघा आता आम्ही आलेलो आहे परत बीचवरती. तर खूप भारी वाटलं पाण्यामध्ये. पाणीमधलं पाणी खूप थंड होतं खरं सांगायला गेलं तर. आणि मी तुम्हाला सगळ्यांना इथे हाय करते आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. काय मजा आली ना काका तर्फे होती राईड. आजसाठी एवढंच. उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.